दाभोळ वीज प्रकल्पावरील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीवर जप्तीची कारवाई होणार. 5 कोटींचा कर ठेवल्याचा ठपका. रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ वीज प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जमीन आणि इमारत कराच्या थकबाकीवरून अंजनवेल, वेलदूर आणि राणवी या 3 ग्रामपंचायतींनी रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी विरोधात थेट जप्तीची कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत कंपनीसह जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनालाही अधिकृत नोटीस देण्यात आली आहे. 2019 पासून कंपनीने अंजनवेल, वेलदूर आणि राणवी ग्रामपंचायतींकडे कोणताही कर भरलेला नसल्याचा आरोप ग्रामपंचायत प्रशासनाने केला आहे. वारंवार मागणी करूनही कराची रक्कम जमा न झाल्याने ग्रामपंचायत अधिनियमानुसार जप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे. 3ही ग्रामपंचायतींचा मिळून जवळपास 5 कोटी एवढा कर थकवल्याने 3ही ग्रामपंचायती आक्रमक झाल्या असून त्यांनी जप्तीच्या कारवाईचा बडगा उगारला आहे. आज जप्तीविषयी आपण ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यासाठी अंजनवेल 2,92,71,666, वेलदूर 63,63,41,192 आणि राणवी 72,46,449 एकूण 4,28,59,307 अशी थकीत कराची रक्कम 2021-22 या थकीत कराची रक्कम आम्ही वसूल करण्यासाठी आज जप्तीची प्रोसिजर करणार आहोत. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार जिल्हा परिषदेने जे आदेश दिले त्या आदेशानुसार आम्ही ही जप्तीची प्रोसिजर वसूल करण्याची करत आहोत. त्यामध्ये कोणताही राजकीय हेतू नाही किंवा त्यांचा कोणताही कंपनी बंद पडावा असा मुख्य हेतू नाही. आपण वारंवार जी काही ग्रामपंचायतची अधिनियमाप्रमाणे जे प्रोसिजर असे बिल बजावणे, मागणी हुकूम देणे ह्या सर्व प्रोसिजर केलेल्या आहेत. तसंच जरी कंपनी आता हायकोर्टमध्ये अपिलात गेलेली असली तरी कोणत्याही प्रकारची आपल्याला स्थगिती आलेली नाही. त्याच्यामुळे आपल्याला ग्रामपंचायतला ते जप्तीचे अधिकार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आदेशांचा आम्ही मान राखून ते जप्तीची कारवाई करत आहोत. पोलीस संरक्षण आम्ही मागवलेलं आहे. त्याच्यासाठीचे सर्व पत्रव्यवहार झालेले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलीस निरीक्षक, गुहागर उपनिरीक्षक वगैरे सर्वांना आम्ही पत्रव्यवहार केलेले आहेत. जप्तीबाबत पालकमंत्री असेल किंवा स्थानिक आमदार असतील किंवा राज्य लेवलवर चर्चा झाली का? पालकमंत्र्यांशी चर्चा झालेली नाही, पण आमदार साहेबांशी आमची ह्या संदर्भात चर्चा झालेली आहे. आपण जिल्हा परिषद मधून उपअभियंता त्यासाठी मागवलेले आहेत. त्यांच्या त्या वस्तूच्या किंवा मालमत्तेच्या त्याची जी काही किंमत निघेल त्या गोष्टीला आपण सील करणार. त्याच्यानंतर आपण त्यांना थोडा अवधी देणार. जर रक्कम भरण्यासाठी थोडाफार जो नियमाप्रमाणे जो कालावधी दिला जातो तो दिला जाईल. अशा प्रकारे जप्तीची कारवाई केली जाईल. संदेश कदम, संवाद मराठी लाईव्ह, गुहागर. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.